नमस्कार मित्रांनो, तर हा माझा न्यू ब्लॉग. तर आज आपण आपला घरातलाच ब्लॉग बनवणार आहे. आज आपण मच्छी करीची रेसिपी बनवणार आहे. मार्केटमध्ये गेलो होतो, थोडेफार आपल्याला मासे भेटले, बांगडे आणि आपलं काय म्हणतात ना, तारलेचे छोटे 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 पिल्लू असतात ते, आणि लेपो. मग तुम्हाला ते मासे पण मी तुम्हाला दाखवतो. चला मग पहिले मासे धुवून घ्या. तुम्हाला मासे दाखवतो एक मिनिट. तर मित्रांनो, ह्याला म्हणतात लेपो आणि ह्याला म्हणतात तारलेचे छोटे पिल्लू बांगडे. तर हे बांगडे, तर बांगडे आणि तारलेचे छोटे पिल्लू आपण मिक्स रेसिपी बनवणार आहे. आणि हे लेपोचे जे आहेत ना, हे आपण फ्राय करणार आहे. चला तर मग पहिले मासे धुवून घेऊया. मच्छी करीची रेसिपी आज मी स्वतः बनवणार आहे. तुम्हाला मी दाखवतो मच्छी करीची आज रेसिपी कसं बनवतात, कारण मी आज स्वतः बनवणार आहे. तुम्हाला मी लेपो म्हणजे हा मासा तुम्ही पहिल्यांदा बघितला असणार. आपला म्हणजे मालवणी लोकांना वगैरे आपल्याला माहिती आहे, पण घाटाचे जे वरती लोक आहेत ना, त्यांना माहिती नाही लेपो म्हणजे. आणि ह्याला साफ कसं करायचं ते पण तुम्हाला दाखवतो, कारण ह्याला दोन्ही बाजूने असं चांबडे असते. ते चांबडे आपण तोंडाकडून न असं चांबडे दोन्ही बाजूने काढायला लागते. बघा, फक्त हे आपलं पोट असते, त्याचं खाली मासा असा असतो हा, आणि हा पोट आहे त्याचा. मित्रांनो, फायनली आपले मासे आता धुवून झालेले आहे, ते पाहू शकता तुम्ही. आणि एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, बांगडा कधी पण तुम्ही जर धुवायला गेलेत ना, तर ह्याच्यात एक काळपटपणा असतो. काळपटपणा तो कधी पण तुम्ही नक्कीच काढा, कारण तो जर असला ना, तर तुम्हाला त्या रेसिपीला म्हणजे असं कडूपणा येणार आहे. चला तर मग आपलं आता खोबरं वगैरे सगळं घेऊया. मित्रांनो, आपल्याला आता बांगड्यासाठी जी रेसिपी लागणार आहे म्हणजे खोबरं. मी काय केलं मित्रांनो, ते खोबऱ्याच्या वरतीच आपली हळद टाकली आहे. तुम्ही नाही तर वेगळं दुसरं काय तर समजा, पण ही हळद आहे. मला एकदा दाखवतो. हे हळद आणि खोबरं आपण आता मिक्स करणार आहे. आपण आता हे ग्राइंडिंग करून घेऊया. तर मित्रांनो, आपण जे आता खोबरं मिक्सर लावून घेतलेलं आहे, त्यात आपण आता एक 4-5 तिरपळ घालणार आहे आणि थोडा कांदा. आणि त्यातच आपली थोडीशी कोल्हापुरी चटणी, म्हणजे आपण स्वतः घरात बनवलेली चटणी आहे, ही आपण आता डायरेक्टली मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करणार. चला तर मी तुम्हाला दाखवतो मी कसं काय. खोबरं ग्राइंडिंग केलेलं आहे, तर त्याच्यात आपण आता थोडीशी चटणी घालूया. आपली घरगुती कोल्हापुरी मसाला चटणी. त्यात थोडा कांदा आणि मेन वस्तू म्हटलं तर मित्रांनो, याला म्हणतात तिरफळ म्हणतात. हे तिरफळ आपण किती घातले? 1 2 3 4 5 6 7. हे आता आपण पाणी घालून मिक्सरला लावून घेऊ. ते खोबरं ग्राइंडिंग होईपर्यंत आपण आता मच्छी फ्रायचं रेसिपीचं आपलं हे बनवूया मसाला. म्हणजे मच्छी पण थोडीशी चटणी घेतली. तर मित्रांनो, आपण आता हे चटणी, हे हळद आणि हे मीठ हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. आणि त्यात आपण एक बूच आगळ टाकूया, म्हणजे थोडं आंबटपणा येईल. चला तर मग तुम्हाला दाखवतो.
कढी बनवूया. चला तर मी तुम्हाला दाखवतो. ह्या आपण खोबऱ्यामध्ये आपण काय काय मिक्स केलं आहे. आपण पहिलं केलं आहे हळद आणि खोबरं आणि त्यानंतर आपण केलं आहे चटणी ॲड आणि त्यानंतर आपलं ते तिरपळा ते आपण ह्याच्यात ॲड केलं आहे. त्याच्यामुळे वास करणं एक नंबर येते, कारण त्या तिरपळामुळेच आपल्याला ह्या आपल्या बांगड्याच्या रेसिपीला चव येते. चला तर मी दाखवतो तुम्हाला. आता भांडं गरम झालेलं आहे, तर आपण पहिलं त्यात तेल ॲड करूया. त्यात आता आपण ॲड करणार आहे कांदा पाहू शकतो तुम्ही. आणि मिक्सरमध्ये पण आपण ग्राइंड केलं तर त्याच्यामध्ये पण आपण कांदा घातलेला आहे. तर आता कांदा पहिला मिक्स करूया. मित्रांनो आपला कांदा फ्राय झालेला आहे. आता आपण त्यात आपण मिक्सर केलेलं खोबरं मिक्स करतो. हे आपलं ग्रेव्ही तयार होऊ द्या. नंतर आपण त्यात आपण सोला ॲड करणार आहे, मिरची ॲड करणार, नंतर आपलं मीठ ॲड करणार आहे. मित्रांनो आपण पाहू शकता ग्रेव्ही. आता यात आपण ॲड करणार आहे कोकमची सोला, चवीनुसार मीठ, आपण कट केलेली मिरची. यात आपण आता थोडं पाणी ॲड करणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्या मच्छी कढीला थोडं पिवळसर झालं आहे. आपण अजून यात मच्छी ॲड केलेली नाही आहे, कारण आपण मच्छी ॲड आपण लवकर करणार नाही. कारण आपण जर मच्छी ॲड आताची जर केली तर थोडा बांगड्यामध्ये थोडा फरक पडतो आहे. आपण ॲड करणार नाही आता, कारण आतमध्ये ना बांगडा पूर्ण तुटतो आहे. मिनटं असंच राहू द्या. तर आता मग आपण आता फ्राईचं तयार करूया. तर मित्रांनो आपली आता मच्छी कढी रेडी झालेली आहे. एकदा तुम्ही पाहू शकता. तर आपली मच्छी कढी रेडी झालेली आहे. एकदा टेस्ट करून पाहूया. नंबर तिखट मिक्स एक नंबर. मित्रांनो तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. मच्छी रवा फ्राय करूया.
आपण जेवून घेऊया. चला तर मित्रांनो, आपलं आता झालं जेवण, म्हणजे जेवण झालं आहे आपलं जेवण. तर हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये पण मला सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती. म्हणजे मित्र बनवले, मला तर चांगली आवडली, पण तुम्ही कधी पण नक्की हे ट्राय करून बघा. कारण त्या रेसिपीमध्ये आपलं जास्त काय नाही आहे, आपण नॉर्मल आपली फिश कढी आहे. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.